नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आर्शिवस अकॅडमीमध्ये. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की प्रिव्हियस इयरमध्ये एक्झाममध्ये आलेले आहे. आपण ते डिस्कस करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यातला पहिला क्वेश्चन आहे आपला स्क्रीनवर. द मॅक्सिमम डिमांड ऑफ कन्झ्युमर इज 2 किलोवॅट अँड हिज डेली एनर्जी कन्झम्पशन इज 20 युनिट. लोड फॅक्टर. ओके, तर लोड फॅक्टर काय सांगितलं आपल्याला. तर सिंपल आहे, लोड फॅक्टर काय असतो आपला. सिंपल आहे, लोड फॅक्टर आहे ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड, राईट. आणि जो डिमांड फॅक्टर असतो आपला त्याचा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, मॅक्सिमम डिमांड कनेक्टेड लोड. तर आपल्याला हा फॉर्म्युल्याची गरज आहे. त्यात आपल्याला युनिट दिले, ॲव्हरेज डिमांड आपल्याला काढता येईल. ॲव्हरेज डिमांड जर काढणे आपल्याला एनर्जी आपल्याला डिवाइड करावं लागेल 24 ना, डेली म्हणल्यावर. ठीक आहे, तर एनर्जी किती आहे 20, याचं युनिट असतं किलोवॅट हवर. त्याला हवरनं जर डिवाइड केलं आपल्याला ते किलोवॅटमध्ये भेटणार. तर 24 ही आपला ॲव्हरेज डिमांड झाली. आपण याच्यात व्हॅल्यू पुट करू 20 डिवाइड बाय 24 आणि मॅक्सिमम डिमांड जर आपण पुट केली तर 2 किलोवॅट. इथे काही नसतं म्हणजे 1 असतं, तर हे 2 इथे येणार. तर 20 गुणिले 2 गुणिले 24. आपण जर याला सिम्प्लिफाय केली तर 10 येणार. इकडे 12, इथं अजून कट होतं 5, इथे तर 6 आणि 6 म्हणजे 10. भाग नाही जात, पॉईंट घेतला 50. 12 वाढून 24, 12 36, 12 48, 12 48. 4ला भाग केला 2 उरले, 0 घेतला कारण की 48ला भाग गेल्यावर 2 उरले ना. तर हे खूप महत्वाचं आहे कॅल्क्युलेशनचा भाग. तर 12 1 12 2 24, 2ला भाग नाही जाते. 12 1 12, 12 2 24, तर 12 1 12. तर बघा खूप क्लोज 2 ऑप्शन होते, त्यामुळे आपल्याला पॉईंट नंतर 2 काढणं पडले. तर ऑप्शन नंबर टी. तर खूप महत्वाचं आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट पण याच्यात. तर सिम्प्लिफाय करत तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. In order to have lower cost of electrical energy generation, कॉस्ट जे इलेक्ट्रिकलचे लोअर पाहिजे, राईट. तर पहिला ऑप्शन काय, द लोड फॅक्टर अँड डायव्हर्सिटी फॅक्टर शुड बी लो. द लोड फॅक्टर शुड बी लो बट डायव्हर्सिटी फॅक्टर शुड बी हाय. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जो लोड फॅक्टर आहे आपला, जो की आहे आपला ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड, आणि जो डिमांड फॅक्टर आहे तो आहे आपला मॅक्सिमम डिमांड कनेक्टेड लोड. त्याच्यानंतर जो आपला डायव्हर्सिटी फॅक्टर आहे, ठीक आहे, तो काय असतो, सम ऑफ ऑल मॅक्सिमम डिमांड. मॅक्सिमम डिमांडचे सम घ्यायचे आपल्याला आणि डिवाइड काय करायचं आहे मॅक्सिमम डिमांड. तर हे सगळे ना हाय पाहिजे. हा तर मोर देन 1 असतो, लक्षात ठेवायचं. ऑलवेज मोर दॅन 1 असतो, हा मोठा असतो 1 पेक्षा. हा 1च्या जवळपास असतो, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आणि हा ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो. म्हणून लक्षात ठेवायचे दोन्ही हाय असले पाहिजे. तर बोथ डायव्हर्सिटी फॅक्टर आणि लोड फॅक्टर कसे असले पाहिजे, हाय असले पाहिजे. खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि खूप एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे. हा UPSCच्या एक्झाममध्ये पण 2 वेळा रिपीट झाला आहे. तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन. तुम्ही लिहून ठेवा बच्चे लोक. ठीक आहे स्टुडंट, तुम्ही ना हा क्वेश्चन लिहून ठेवा व्यवस्थित की लोड फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर बोथ हाय पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. डायव्हर्सिटी फॅक्टर इन पॉवर सिस्टम इज ऑलवेज लेस दॅन युनिटी, नॉर्मली लेस दॅन युनिटी, ऑलवेज मोर दॅन युनिटी, नॉर्मली मोर दॅन युनिटी. ऑलवेज हा ऑप्शन काय चूज करायचा तुम्हाला, कारण हा जो आहे ना डायव्हर्सिटी फॅक्टर, इथं आपण सम घेतो ना, सम ऑफ मॅक्सिमम डिमांड घेतो, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू मोठी येते न्यूमेरेटरची. आणि इथं मॅक्सिमम डिमांड घेतो, त्याच्यामुळे सम केल्यामुळे ही ऑलवेज मोठीच येणार आहे न्यूमेरेटर, आणि डिनॉमिनेटर छोटे असणार आहे, म्हणजे ही 1 पेक्षा जास्तच येते. ऑलवेज लक्षात ठेवायचं, नॉर्मली नाही, ऑलवेज मोर दॅन 1 असणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर खूप महत्वाचं आहे बघा. हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं एक्झामच्या प्रेशरमध्ये, पण लक्षात ठेवायचं तुम्हाला हा ऑलवेज मोर दॅन 1 असतो. चौथा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे काय असतं, अपारंपरिक, राईट. पारंपरिक कोणकोणते आपले, हायड्रो पॉवर प्लांट असेल,
HPP, थर्मल पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, हे सगळे कन्व्हेन्शनल आहे ना, पारंपरिक आहे. आता याच्यात बघा न्यूक्लिअर पारंपरिक आहे, तर आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल पाहिजे. कोल पारंपरिकच आहे, गॅस पण पारंपरिक आहे, ठीक आहे. विंड टर्बाईन हा रिन्युएबल आहे आणि अपारंपरिक आहे, म्हणजेच आपण त्याला नॉन कन्व्हेन्शनल म्हणू शकतो. पुढचा क्वेश्चन बघा, विच इन्फॉर्मेशन ए हायड्रोग्राफ डज नॉट प्रोव्हाइड. आता हायड्रोग्राफ काय असतं की आपण जेव्हा एखादा डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे, हायड्रो पॉवर प्लांट कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर सगळ्या आपण इन्फॉर्मेशन काढतो त्याच्यामध्ये. तर त्यात काय काय बघा, पहिला ऑप्शन आहे द डिस्चार्ज ॲट एनी टाइम ड्युरिंग पिरियड अंडर कन्सिडरेशन. तर कन्सिडरेशन केलेलं म्हणजे डिस्चार्ज. त्याच्यानंतर आहे अमाऊंट ऑफ वॉटर स्टोर इन डॅम, द मॅक्सिमम अँड मिनिमम रन ऑफ ड्युरेशन द पिरियड, द ॲव्हरेज रन ऑफ ड्युरिंग द पिरियड. हे सगळे आपण प्लॅनिंगचा भाग आहे. त्याच्यामुळं किती अमाऊंटमध्ये वॉटर स्टोअर केलं याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागेल, मोजावं लागेल. तर हा हायड्रोग्राफचा पार्ट नाही. हायड्रोग्राफ हा प्लॅनिंगचा पार्ट आहे की रन ऑफ किती असणार, एरिया किती असणार, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी असणार. पण अमाऊंट ऑफ वॉटर किती स्टोअर झाले हे डॅम बनल्याच्या नंतर, कन्स्ट्रक्ट झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे, आणि ते नंतर मोजण्यासाठी वेगवेगळे युनिट्स असतात. डायव्हर्सिटी फॅक्टरचं विचारलंय आपल्याला डेफिनेशन. तर कशाचा रेशो आहे, सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड आणि मॅक्सिमम डिमांड. तर सिंपल आहे, वरती सम असणार, खाली असणार मॅक्सिमम डिमांड. लार्ज स्टीम प्लांट अँड न्यूक्लिअर प्लांट आर सुटेबल फॉर. तर इंटरमिडिएट लोड, बेस लोड, बोथ बेस अँड पीक लोड. आता हे बेस लोड काय असतं, 2 मिनिटं लक्ष द्या. बघा आपल्या सिस्टीमवरती ना, आपल्या सिस्टीमवर 2 पद्धतीचे लोड असतात बघा. एक असतो जो लोड आहे ना, आता हा टाइम आहे आपला, राईट, हा टाइम आहे समजा आपला, इकडे आपण लोड घेतला, ठीक आहे, मेगावॉटमध्ये. ओके, इथं 0 आहे. आता काही लोड जे असतं ना, आता समजा आपण नाईटचे 12 o'clock घेतलंय, नाईटला मिडनाईट, तर रात्री लोड नसतो, नंतर थोडा हळूहळू लोड वाढतो. आता हे मॉर्निंगचे समजा 12-4 वाजले, ठीक आहे, नंतर हे परत 9-12 अशा पद्धतीने आपण जर घेतला तर हा लोड वाढत जातो, ठीक आहे. थोडे फिक्स येत आहे याच्यामध्ये, ते व्हॅरी होत राहतो लोड, राईट. पण याच्यात बी जर तुम्ही बघितलं तर काही जो लोड आहे ना, तो 24 तास अवेलेबल आहे, राईट. बघा हा 24/7 लोड आहे, अवेलेबल आहे इथं सिस्टीमवरती 24 hours, राईट. हा जो लोड अवेलेबल आहे 24/7, तर हा जो लोड आहे याला बेस लोड म्हणतो आपण, कारण की इतकी पॉवर तर आपल्याला जनरेट करावीच लागते, लोड असो नसो. पण काही लोड आहे ना जो व्हॅरी होतो थोड्या वेळासाठी, आपण त्याला, जसं की आता हा लोड बघा इथं, याला आपण मॅक्सिमम डिमांड म्हणतो, याला म्हणतो आपण MD, मॅक्सिमम डिमांड, ठीक आहे. त्याला पीक लोड म्हणतो आपण ना, आणि पीक लोड म्हणतो आपण याला, पीक लोड, राईट. आणि हा थोड्या काही घंट्यासाठी असतो बघा, ह्या 2-3 घंटे, 1 घंटा, अर्धा घंटा असे पीक लोड असतात. यासाठी आपण मोठे पॉवर प्लांट नाही चालू करत. त्यासाठी थोड्या वेळासाठी जर आपला लोड वाढला असेल तर डिझेल पॉवर प्लांट, त्याला आपण स्टँड बाय प्लांट म्हणतो, राईट. डिझेल असेल, हायड्रो असेल, ह्याच पद्धतीचे आपण प्लांट जे खूप लवकर इमिजिएट स्टार्ट होता आणि स्टॉप होता, असे पॉवर प्लांट. जसं डिझेल आहे, हायड्रो पंप स्टोरेज प्लांट आहे, याला सगळ्याला पीक लोड पॉवर प्लांट म्हणतो आपण. बेससाठी मोठे मोठे प्लांट असतात, जसं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे तुमचा, राईट. हायड्रो पॉवर प्लांट असणार मोठे, जर वॉटर अवेलेबल आहे तर. त्याच्यानंतर थर्मल पॉवर प्लांट, हे पीक लोडसाठी आहे, कारण याला स्टार्ट करायला ना 12 घंटे ते 15 घंटे टाइम लागतो. आता लेटेस्ट वाले खूप लेटेस्ट आले, 7 to 10 hours मध्ये स्टार्ट होता लोड, सिंक्रोनाइज होता. पण ठीक आहे, काही पॉवर प्लांटला खूप वेळ लागतो स्टार्ट व्हायला, तर हे काही कामाचे नाही आपला. हे लोडला बेस लोडसाठीच कामाचे, पीक लोडसाठी कामाचं नाही आहे. पीक लोड तर निघून जाईल स्टार्ट होईपर्यंत, राईट. त्यासाठी मग आता डिझेल आणि तुमचा जो हायड्रो पॉवर प्लांट आहे, पंप स्टोरेज प्लांट आहे, ते यूज करतात. तर क्वेश्चन असा होता की लार्जेस्ट वाले जे आहे ना,
ते कशासाठी यूज करतात, तर ते बेस लोडसाठी यूज करतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे मोठा, तो बेस लोडसाठी जे लोड 24 घंटे अवेलेबल आहे, तर हे प्लांट 24 तास चालू राहतात, लक्षात ठेवायचं आहे कन्सेप्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द कॅपॅसिटी फॅक्टर ऑफ पॉवर प्लांट. आता हे जी दोन आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा. एक आहे आपला प्लांट युटिलायझेशन फॅक्टर. प्लांट किती युटिलाइज होतोय, तर तो मॅक्सिमम डिमांड किती आहे प्लांटवर आणि प्लांटची कॅपॅसिटी किती आहे, हा एक फॉर्म्युला आहे खूप महत्वाचा. दुसरा आहे आपला प्लांट कॅपॅसिटी. प्लांटची कॅपॅसिटी किती आहे, ॲव्हरेज लोड किती घेतो प्लांट आणि प्लांटची कॅपॅसिटी किती, प्लांट कॅपॅसिटी. हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे. आता यात विचारलं काय आपल्याला की त्या कॅपॅसिटी फॅक्टर विचारला आहे प्लांटचा, तर ठीक आहे. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर आहे तुमचा ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय प्लांटची कॅपॅसिटी. तर ॲव्हरेज लोड मॅक्सिमम नाही, हा सरळ सरळ आहे ना लोड फॅक्टर आहे हा. तर आपल्याला काय पाहिजे, मॅक्सिमम डिमांड प्लांट कॅपॅसिटी, मॅक्सिमम लोड प्लांट कॅपॅसिटी, हाय युटिलायझेशन फॅक्टर. प्लांट किती पद्धतीने युटिलाइज होते ते मॅक्सिमम डिमांडवर डिपेंड आहे. ॲव्हरेज लोड प्लांट कॅपॅसिटी, येस, ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. याच्यामध्ये ॲव्हरेज डिमांड किंवा ॲव्हरेज लोड आणि प्लांटची कॅपॅसिटी. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. ऑप्शन नंबर डी आपलं आन्सर असणार करेक्ट. लोड फॅक्टर ड्युरिंग अ पिरियड इज. लोड फॅक्टर, आता मी तुम्हाला सांगितलं की लोड फॅक्टर काय, लोड फॅक्टर ॲव्हरेज डिमांड किती आहे ॲज कम्पेअर टू मॅक्सिमम डिमांडच्या, ह्या दोघांचा जर रेशो घेतला, हा नेहमी लेस दॅन ऑर इक्वल टू 1 येतो हा. ठीक आहे, की डिमांड मोठीच असते मॅक्सिमम डिमांड. आणि डिमांड फॅक्टर, डिमांड किती आहे प्लांटवर, ते मॅक्सिमम एनर्जी किती युटिलाइज केली तुम्ही आणि तुमचा कनेक्टेड लोड किती आहे, हे डिमांड वरती लक्षात ठेवा. हे असं ट्रिक लक्षात ठेवा, डिमांड तर मॅक्सिमम डिमांड आणि डिवाइड बाय कनेक्टेड लोड. डिमांड म्हणलं की लक्षात ठेवायचं किती कनेक्टेड लोड आहे आपला आणि मॅक्सिमम डिमांड किती युटिलाइज आपण करतोय त्यानुसार. आणि लोड फॅक्टर म्हटल्यावर की लोड किती चालू आहे बाबा, की मॅक्सिमम डिमांड किती होतात, फ्लक्च्युएशन किती येते, व्हेरिएशन किती येते, ते आपल्याला लोड फॅक्टर सांगतो. की तुमचा लोड 100 होता आणि ॲव्हरेज जर बघितलं तर 25 आहे, सॉरी उलट घ्यायला लागेल, 100 ॲव्हरेज आहे आणि मॅक्सिमम लोड बघा 0.425 समजा आहे ना, ते काय 1/4 म्हणल्यावर आपल्याला तर खूप कमी लोड फॅक्टर आहे. व्हेरिएशन बघा किती आहे, मॅक्सिमम डिमांड थोड्या वेळासाठीच राहते. ठीक आहे, तर आपल्याला हा युनिटीच्या जवळ पाहिजे. सिंपल आपल्याला लोड फॅक्टर विचारलाय, तर लोड फॅक्टर काय ॲव्हरेज मॅक्सिमम, ॲव्हरेज अपॉन मॅक्सिमम, हा लोड फॅक्टर विचारला आपल्याला, ॲव्हरेज अपॉन मॅक्सिमम. हा, तर मॅक्सिमम हे काय तुमचा प्लांट युटिलायझेशन फॅक्टर, मॅक्सिमम अपॉन ॲव्हरेज डिमांड हे काही नसतं. येस, हा आपला लोड फॅक्टर, ॲव्हरेज डिमांड इन्स्टॉल कॅपॅसिटी प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, ह्या कोण प्रकारचा फॉर्म्युला नाही आहे. चलो, आता काय म्हटलंय, इन फिगर शोन बिलो which curve represents the variation of cost of generation per kilowatt hour with the load factor for a thermal power plant. तर थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय की लोड फॅक्टर वाढत चालला आहे, तर कॉस्टवर काय परिणाम होणार, तर सिंपल आहे बघा. जर आपण कर्व बघितला, आपला जर लोड फॅक्टर जास्त असेल ना, बघा बघा काय होतं, हा आपला लोड फॅक्टर आहे. तुम्हाला मी सांगितलं की लोड फॅक्टर जितका हाय असेल तेवढं चांगलं आहे, तेवढं आपली जी कॉस्ट आहे पर किलोवॅट हॉवर ही कमी होते है ना. ते हजार वाढलं तर कमी होते, तर आपल्याला डिक्रीजिंग कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. एक गोष्ट वाढते तर हे कॉस्ट त्याची कमी होते, तर कमी होणारा ग्राफ आपल्याला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, कॉस्ट हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल तुमच्या लोड फॅक्टरला. तुम्ही जर लोड फॅक्टर वाढवला तुमची कॉस्ट डिक्रीज होणार, लक्षात ठेवा. म्हणून ना जितका हाय असणार लोड फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर तेवढं चांगलं आहे. आता तुम्हाला जर मी म्हटलं 0.9 चांगला आहे की 0.8 चांगला आहे, तर 0.9 ऑब्विसली चांगला आहे ना. काय लोड फॅक्टर, लोड फॅक्टर आहे तुमचा ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड, राईट. ओके,
तर मॅक्सिमम मध्ये आणि ॲव्हरेज मध्ये जास्त फरक नको आहे, आपला व्हेरिएशन नको आहे. आपली लोडेड राहिली पाहिजे सिस्टीम, फुल कॅपॅसिटीनं आपले युटिलाइज झाला पाहिजे प्लांट. त्यानं काय होणार की आपली कॉस्ट कमी होणार, राईट. जनरेशन जर जास्त असेल तर माझा थोड्या वेळासाठी लोड आहे, लोक कन्झ्युम नाही करत आहे पॉवर, तर बिल नाही येणार तर इकॉनॉमिकली इट इज नॉट गुड फॉर पॉवर प्लांट, राईट. सो याच्यात तुम्हाला कर विचारलाय बघा, हा इन्क्रीजिंग कर सी वाला, हा बी इन्क्रीजिंग आहे, हा ते इन्क्रीजिंग आहे, हा डिक्रीजिंग. तर ऑप्शन नंबर डी येणार, लक्षात ठेवायचं. डी येणार. लोड फॅक्टर वाढला तर तुमची कॉस्ट कमी होणार, बस एवढंच लॉजिक लक्षात ठेवा. यामध्ये काय केलं बघा, यामध्ये सांगितलंय की द लोड ऑफ सिस्टम इज शोन इन फिगर बिलो द लोड फॅक्टर. ओके, तर लोड फॅक्टर विचारला परत, तर मी तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला लोड फॅक्टरचा. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ लोड फॅक्टर? ॲव्हरेज डिमांड मॅक्सिमम डिमांड. ओके, आता ॲव्हरेज काय असतं माहिती का? ॲव्हरेज तुमचा जो एरिया आहे, एरिया अंडर कर ही एनर्जी असते. आता हे काय येणार तुमचं, हे येणार किलोवॅट, आणि हे हॉवरमध्ये येणार. तर हॉवरसाठी काय डेली ना 24 हॉवर नाही डिवाइड करून टाकायचं, मग हे काय भेटतं तुम्हाला ॲव्हरेज भेटतं. आणि मॅक्सिमम डिमांड जर तुम्ही बघितली तर मॅक्सिमम डिमांड इथं बघा, हा टॉप 100 येऊन जाणार, ठीक आहे. किंवा मग तुम्ही असं काढून घ्या, ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू काय, एनर्जी किलोवॅट हॉवरमध्ये. हा ॲव्हरेज लोड तुमचा किलोवॅट पाहिजे तर हॉवर्सना 24 हॉवर्सनं तुम्ही याला डिवाइड करून टाका, हॉवर कॅन्सल होणार, तुम्हाला लोड भेटणार. ॲव्हरेज डिमांड किंवा ॲव्हरेज लोड भेटणार तुम्हाला कशामध्ये भेटणार, किलोवॅटमध्ये. दोघांचा रेशो होऊन टाका, खतम, ठीक आहे. तर याच्यात बघा एरिया, हा एक एरिया आहे. तर एरिया जर बघितलं तुम्ही ॲव्हरेज डिमांडमध्ये, तर बघा हा एरिया येणार तुमचा, बेस बघा 6 आहे, 100 गुणिले 6 इथं, राईट. हा एरिया काढला मी शेडेड पोर्शन मध्ये. आता हा एक ट्रायंगल आहे, तर ट्रायंगलचा जो एरिया असतो प्लस करायला लागेल हा बेस आणि हाईट याची 50 आहे, मल्टिप्लाइड बाय बघा त्याचा बेस जर तुम्ही बघितलं 6 साइन दोन्ही 12 संत्रिक 18, तर 18 हॉवर्स येत आहे, ठीक आहे. तर हे दोन 9 होणार आहे, 9 × 45 450, आणि होत आहे 600 प्लस 450 1050 होत आहे, डिवाइड बाय 24 करायला लागेल आपला. तर वरती येणार 1050 डिवाइड बाय 24, ठीक आहे. कॅल्क्युलेशन शिकून घ्या, थोडा वेळ लागला चालतो. काही क्वेश्चन असे असताना आपल्या ट्रान्सफरचे ते तुमचे 10 सेकंदात येऊन जात आहे, क्लिक करायला वेळ लागतो, वाचलं क्लिक होऊन जातं. आणि काही क्वेश्चनला मग ठीक आहे, 1 मिनिटाला एक क्वेश्चन जरी सॉल्व्ह केला तुम्ही, एका क्वेश्चन 2 मिनिटं लागले, नो प्रॉब्लेम. तर जो टाइम सेव्ह केला तुम्ही तो इकडं युटिलाइज करा, नो प्रॉब्लेम, ठीक. चला, आता एव्हरेज डिमांड आलं तर मॅक्सिमम रेशो होऊन टाका, 1050 डिवाइड बाय 24 डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड आहे 100. इथं काही नसतं म्हणजे 1 असणार, तर हा सगळ्यात बघा काय होणार 1050 डिवाइड बाय 24. ते कॅल्क्युलेशन मी करूनच ते दाखवते की नुसतं फॉर्म्युला पाठ करून फायदा नाही, कॅल्क्युलेशन बी तर आलं पाहिजे ना. थोडा वेळ लागला चालेल, कॅल्क्युलेशन शिकून प्रॅक्टिस करा, कॅल्क्युलेशन नका करू, ठीक आहे. विदाउट कॅल्क्युलेशन सवय लावा, नाही तर काही फायदा नाही बा फॉर्म्युला करून, ठीक आहे. 105 झाले. आता हे 5चा पाडान जर भाग गेला तर 2 येणार, 5 × 5 5 × 10, आणि इकडं 5 21 येणार, राईट. तर किती होत आहे आता हे 21 डिवाइड बाय 24 मल्टिप्लाइड बाय 2. आता याच्यात अप्रॉक्सिमेशन बी केले तर चालेल, ऑप्शन इतके जवळ नाही आहे, तुम्ही अप्रॉक्सिमेशन केलं तरी चालेल. बघा आता हे किती होतंय, आता इथं जर तुम्ही याला 20 पकडलं ना, ते सरळ बघा 10 येणार हे, आणि ते 1 येणार, ठीक आहे. ते इथं 10 × 24 केलं तुम्ही तरी चालतं, काही हरकत नाही आहे, ठीक आहे. अप्रॉक्सिमेशन करायचं, जर ऑप्शन क्लोज असेल तर मग चालणार नाही, पण ऑप्शन जर दूर असेल तर बघून घ्यायचं तुम्ही, ठीक आहे. स्मार्ट वर्क करायचं इथं. तर 24चा जर पाडा म्हणलं तुम्ही तर 25 चौक 100 असतं ना, है ना. आता इथं भाग तर जात नाही, पॉईंट घेतला आपण, तर 24 ना 96 ला भाग जातो 4 ना, बघा 4चा एकच ऑप्शन आहे याच्यामध्ये, ठीक आहे. खतम, पुढचं नाही सॉल्व्ह करायचं, ओके. पुढचं सॉल्व्ह करायची गरज नाही आहे तुम्हाला, तुमचं ऑप्शन भेटलं, खतम, ओके. आणि हे जवळ बी नाही ना, 5 तर खूप दूर आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, अप्रॉक्सिमेट केलं तरी चालेल. ओव्हरऑल थर्मल एफिशियन्सी ऑफ स्टीम पॉवर स्टेशन.
आता जे स्टीमचे पॉवर स्टेशन आहे खूप साऱ्या पुस्तकात 25 ते 30% ओव्हरऑल इफिशियन्सी दिली आहे, बॉयलर विलर कोलची टर्बाईनची सगळ्या मिळून जनरेटरची. तरी लक्षात ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यात ऑप्शन करेक्ट कोणतं आहे, 40 खूप जास्त होते, ते मजबुरीने आपला ऑप्शन नंबर ए क्लिक करावं लागेल, ठीक आहे. लेटेस्ट वाले जे आहे ना आता त्याची 25 ते 30% पर्यंत इफिशियन्सी असते. चलो काय हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पॉवर प्लांट सप्लाइंग एनर्जी टू सिटी विल युजली एक्सपिरियन्स पीक डिमांड. आता पीक डिमांड कधी असतं तर हा थेरी क्वेश्चन आहे. हे तुम्हाला जनरल नॉलेज सारखंच पाहणं की संध्याकाळच्या टायमाला जो असतो तो पीक डिमांड असतो सिटीमध्ये, ठीक आहे. तर इव्हिनिंगचा जो टाइम आहे लक्षात ठेवा, हा ना आला की डायरेक्ट क्लिक करायचा. हा इव्हिनिंग 6 PM टू 12 PM हा आपला पीक डिमांड असतो मॅक्सिमम अर्बन सिटीजमध्ये, ठीक आहे, अर्बन एरियाजमध्ये. तर हे तुम्हाला जनरल नॉलेज जीके सारखे डायरेक्ट तुम्हाला क्लिक करायला हा क्वेश्चन येतो, ठीक. त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यात काही कन्सेप्ट नाही आहे. हा सर्वे केलेला आहे खूप साऱ्या डिस्ट्रीब्युशन कंपनीने, त्यांचं असं लक्षात आलंय की ह्या प्रूव्ह झालंय की ह्या टायमिंगमध्ये सगळ्यात जास्त पीक डिमांड असते सिस्टीमवर. पुढचा क्वेश्चन बघा, a generating station has a connected load of 450 megawatt and maximum demand of 250 megawatt. The unit generated being 615 into 10 to the power of 6 per annum. Demand factor will be nearly. ओके, डिमांड फॅक्टर विचारलाय तुम्हाला, मी सांगितलं माझं डिमांड फॅक्टर काय असतो. डिमांड फॅक्टर तुमचा मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड, राईट. तर तुम्हाला कनेक्टेड लोड दिले 450, मॅक्सिमम डिमांड दिली 250. तुम्हाला बाकीच्या डेटाची गरज पण आहे. मॅक्सिमम डिमांड 250 आणि हे 450. 450 तिकडून तुम्ही जर कट केलं 5चा भाग जाते, 5 5 25, 5 9 45, 5 डिवाइड बाय 9, तर लेस दॅन 1 येणार आहे ना, पॉईंट करा 50 होतं. 5 9 45, परत 5 उरले, परत 5 भाग जातो, 5.55. तर बघा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर बी, राईट. तर एका पॉईंट नंतर बी तुमचं लक्ष देऊन जातं. खूप वेळ घालू नका कॅल्क्युलेशनला, इथं स्मार्टली वर्क करायचं तुम्हाला, कारण तुमचा एक एक सेकंद जो वाचणार तर तुम्हाला पझलला काम येणार. कारण पझल खूप म्हणजे IBPSच्या पझल असतात, खूप टाइम कन्झ्युमिंग असतात. तर तुम्ही टार्गेट ठेवा की तुमचा टेक्निकलचा पेपर 50 मिनिटात झाला पाहिजे, राईट. 50 मिनिटात झाला पाहिजे. जे पण येतं तुम्हाला गरज नाही 50 पैकी 50 पैकी तुम्ही ना 35 जरी करेक्ट आले ना तुमचे आणि तुम्ही टेक्निकलचे व्यवस्थित केले ना, खूप चान्सेस तुमचे 100 मार्क्सच्या आसपास कट ऑफ लागतो. ओपनसाठी सेट करे 50 90 ते 100च्या मध्ये, ठीक. 100च्या वर पडले तुमचं खतम आहे पेपर, राईट. बघा 150 पैकी 100 मार्क, त्यामध्ये तुम्हाला कुठून पडताय याचं काही मॅटर नाही करत. तुम्ही नॉन टेकचे घ्या, टेक्निकलचे घ्या, मराठीचे घ्या, मार्क तर मार्क आहे ना. त्यामुळं सगळं जे पण तिन्ही डिपार्टमेंट आपले रिझनिंग, क्वांट, ॲप्टिट्यूड, ॲप्टिट्यूड क्वांट म्हणजे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी, याच्यावर व्यवस्थित सेपरेट अभ्यास करा. आपण इथं एक एक क्वेश्चन येतोय सब्जेक्टसाठी. जर डिजिटल इलेक्ट्रॉनिक असेल, एक क्वेश्चन आला तरी पुरा सब्जेक्ट करतोय ना आपण, कंट्रोल करतोय. मग मराठीला लाईटिंग नका घेऊ. मराठीमध्ये जे पॅराग्राफ येतोय आणि तो रीड करायचा आणि त्याच्यावर क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर थोडे सोपे ग्रामर एरर येतात त्याच्यामध्ये की ह्या वाक्यामध्ये काय शुद्ध करून लिहा वाक्य किंवा अशुद्ध शब्द ओळखा, अशा पद्धतीने म्हणी असतात, वाक्यप्रचार असतात. तर तुम्ही त्याचे रीडिंग करायचे. बाळासाहेब शिंदे सरांचं यूट्यूब चॅनलवरती बी लेक्चर बघा. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने IBPS पॅटर्नच्या पद्धतीने शिकवलं आहे. पूर्ण नका करू, ग्रामर IBPS विचारत नाही, ठीक आहे. TCS सारखं नाही IBPS, तर ग्रामरला विचारत नाही. ते काय 20 क्वेश्चन असतात, त्यातले पॅराग्राफवरती 10 क्वेश्चन असते तुम्ही, आणि काही 5 क्वेश्चन खूप सोपे असतात, 4-5 क्वेश्चन, तर ते तर सगळ्यांना जमतात, राईट. चलो पुढे बघूया. Which of the following material is preferred for transmitting electrical power over a long distance? आता याच्यामध्ये जो आपला कंडक्टर आहे ना, टाइप्स ऑफ कंडक्टर
पहिला कॉपरचा कंडक्टर आहे, सॉलिड कॉपर म्हणू आपण याला. त्याच्यात प्रॉब्लेम काय, कॉस्टचा. याची कॉस्ट खूप जास्त असते कारण आपल्याला कंडक्टर काय खूप जास्त लागणार आहे ना, हजारो किलोमीटरच्या ट्रान्समिशन लाईन आहे आपल्या, त्यामुळे ही कॉस्टमुळे हा कॉपर सॉलिड खतम. आता जर सेम रेजिस्टन्सचा जर आपण घेतला ॲल्युमिनियम आणि कॉपर, त्याचा डायमीटर मोठा झाला ते एरिया जास्त येतो. हा सॉलिड बनवला आपण ॲल्युमिनियमचा, तर प्रॉब्लेम काय बघा, याची मेकॅनिकल स्ट्रेंथ ठीकठाक आहे पण याच्यात ट्रान्सपोर्टेशनला खूप प्रॉब्लेम आहे. ट्रान्सपोर्टेशन, कारण की हा बार सारखा असतं ना, हे बार आपल्याला याला ना असं आपण याला असं गुंडाळतो डंबल शेपमध्ये आणि ट्रान्सफर करतो ह्या कंडक्टरला आपण, राईट. तर हे जो बार आहे हा गुंडाळल्याने जातेला ना, तर खूप ट्रान्सपोर्टेशनला त्रास देतो हा, त्यामुळे आपण हा करत नाही. मग आपण काय करतो, आपण करतो स्टँडर्ड कंडक्टर, बारीक बारीक तार घेऊन आपण याला करतो. आता हे बारीक तार घेतले, त्याचा प्रॉब्लेम काय होतो की ह्याचे मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी होती, ते हे तार ना वाकून जाते खाली ॲल्युमिनियमचे, याला आपण सॅग म्हणतो. तर सॅगमुळे काय होतं, इकडं ग्राउंड क्लिअरन्स सेफ्टी कमी होऊन जाते. तर आपल्याला या टावरच्या हाईट वाढावं लागते, टावरच्या हाईट आपल्याला. आणि टावरच्या हाईट वाढायसोबतच काय करावं लागतं माहिती का, नंबर ऑफ टावरची संख्या पण वाढते, जवळजवळ घ्यावं लागते टावर. तर ही पण आपण वापरत नाही, स्ट्रँडेड ॲल्युमिनियम कंडक्टर पण वापरत नाही कारण याची मेकॅनिकल स्ट्रेंथ नाही आहे. त्यासाठी आपण काय करतो, मग कॉम्पोजिट वापरतो. कॉम्पोजिट, मग कॉम्पोजिट कसं करायचा, मधला स्टीलचा घ्यायचा, त्याच्या बाहेरचे ॲल्युमिनियमचे घ्यायचे. ओके, मग स्टीलचा घ्यायचा, त्याचा फॉर्म्युला बांधा तुमचा 3n² - 3n+1 हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ स्ट्रँड येतात. जर तुम्ही पहिली लेअर घेतली तर यांची व्हॅल्यू तुम्ही 1 पुट केले तर तुम्हाला येणार 3 - 3+1, तर 1 कंडक्टर भेटणार. दुसरी लेअर जर घेतली तुम्ही 3चा² 3 × 4, 4 × 12 - 6, ठीक आहे, 4 × 12 - 6 + 1 तर 7 येणार. अशा पद्धतीनं हा एक फॉर्म्युला आहे. अजून एक फॉर्म्युला तुमचा JB गुप्तामध्ये लिहिलेला आहे, 3n+3+1. तर हा फॉर्म्युल्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू 0 पुट करायची, 0 पासून चालू करायची. इथे n आहे 1 2 3 अशी, इकडे बी n ची व्हॅल्यू 0 1 2 3 आहे. ही सिरीज आहे, तर नो प्रॉब्लेम, दोन्ही फॉर्म्युले करेक्ट आहे. पण आता जर दोन्ही ऑप्शन मिळाले तर हे जास्त करेक्ट दिलेलं आहे, बऱ्याच पुस्तकात हेच आन्सर दिलं आहे, तर कन्फ्युज नका होऊ, हे आन्सर लिहून टाका. ठीक आहे, हे आन्सर लिहा, हे आन्सर करेक्ट आहे, जास्त गव्हर्नमेंटने याच मान्यता दिली आहे प्लसवाला. ठीक आहे, JB गुप्तामध्ये पण हेच आहे, प्लसवाला करेक्ट करा. फक्त फॉर्म्युला टाकून बघा, याच्यामध्ये असं येते का 1 7, ठीक आहे, पहिला लेअर 1 7 असं येते का, ठीक. ते स्टँडर्ड कंडक्टरला कॉम्पोजिट म्हणतो आपण. पहिला काय करायचं आहे, स्टीलचा घ्यायचा मधले आणि आउटर लेअर जे आहे ते ॲल्युमिनियमचे घ्यायचे, याच्यात मेकॅनिकल स्ट्रेंथ पण वाढते. त्यालाच आपण म्हणतो ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स, ACSR कंडक्टर. तर स्टील रिइन्फोर्स ॲल्युमिनियम कंडक्टर, ठीक. तर ऑप्शन नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए पॉवर प्लांट विच इज मोस्ट इफिशियंट बट हॅज हाय इनिशियल कॉस्ट. इफिशियंट तर आहे खूप, हायड्रो पॉवर प्लांट आपला इफिशियंट खूप आहे, पण इनिशियल कॉस्ट डॅम कन्स्ट्रक्शनसाठी लँड अक्वायर करायला लागते आपल्याला आणि खूप जास्त कन्स्ट्रक्शन करायला लागतं डॅम, तर इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे, हाय कॅपिटल कॉस्ट आहे. पण क्लीनेस्ट सोर्स आहे, पोल्युशन काही नाही, ऑलमोस्ट 0 रनिंग कॉस्ट आहे. बट प्लॅन्ट बांधणं खूप मोठी गोष्ट आहे. जर आपल्याला प्लॅन्ट बांधायचं डॅम कन्स्ट्रक्ट करणं खूप चॅलेंजिंग आहे. त्यातल्या त्यात डॅम जर आपण बांधला ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का, त्याच्या आसपास जे बी क्षेत्र असतं पाण्याखाली येतं, त्यामुळे बाजूच्या परिसरामध्ये पाण्याचं प्रमाण इतकं होतं जमिनीत की जमीन पिकत पण नाही, राईट. तुम्ही बघा काय शेजारच्या जमिनी पडलेल्याच असतात, अशा पडीतच असतात, राईट. तर त्याच्यामुळे बी खूप जमिनीचा ऱ्हास होतो. तर हे पॉवर प्लॅन्ट कन्स्ट्रक्ट करणं खूप अवघड गोष्ट. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त पॉवर प्लॅन्ट नाही आहे हायड्रोचे. तिकडे डोंगराळ भाग जो येतो उत्तराखंडमध्ये, तुम्ही तिकडे गेले, उत्तरकाशी इकडे गेले, तर तिथं डोंगराळ भाग जास्त असल्यामुळं त्यांना काय करावं लागतं की ऑलरेडी तुम्हाला नॅचरल असे डोंगर असतात, इथं फक्त डॅम कन्स्ट्रक्ट करायचं तुम्हाला.
इथं डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे, खतम झाला विषय, राईट. इथं डॅम आहे, नॅचरल स्लोप असतो आणि उतार जास्त असल्यामुळं पाणी जास्त लांब तुंब जात नाही पाण्याची, त्याला आपण रिझर्व्हिअर म्हणतो. आणि त्याचा कॅचमेंट एरिया खूप कमी असतो, त्यामुळं प्रॉब्लेम येत नाही तिकडे जास्त. आपल्याकडे सपाट जमीन आहे, खूप दूरपर्यंत पाण्याची तुंब जाते आणि तिथे गावाचे गाव उठतात, तर डिफिकल्टी कन्स्ट्रक्ट करणं. तर ठीक आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट इज यूज टू होल्ड द हायड्रोलिक फ्युएल इन द हायड्रोलिक सिस्टम. तर रिझर्व्हिअर फ्युएल आहे, याच्यामध्ये पाणी राहतं. तुम्हाला माहिती आहे पॉवर प्लॅन्ट कसं बनलं जातं हायड्रोचा. इथं डॅम कन्स्ट्रक्ट होतो, याला आपण ही जी हाईट आहे याला हेड म्हणतो आपण, राईट. त्याच्यानंतर आपण डॅम बांधलं, डॅमच्या नंतर आपण याला इथे याला पोटेन्शियल एनर्जी असते आणि मग आपण काय करतो इथून काय करतो बाळांनो बघा, इथून हा पाईप लावतो. पाईप लावलं मग तिथे एक टर्बाईन असतं असं पद्धतीनं. टर्बाईन काय करतं, याच्यावर ब्लेड असतं आणि याच्यावर नोझल असतं असं. हे टर्बाईन फिरतं, टर्बाईन फिरलं, जनरेटरला आपण याला बांधलेलं असतं, नॉर्थ पोल साऊथ पोल, आणि ह्याच्यामध्ये कंडक्टर असतात आणि कंडक्टर कट करता व्होल्टेज बनतं अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. हे जनरेटर आहे, इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करणार ते, ही जी मेकॅनिकल एनर्जी तिला मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिक एनर्जी, सिम्पल अशा पद्धतीनं हे काम करतं. त्याच्यासाठी फ्युएल काय, रिझर्व्हिअर. आता याच्यात विचारलं तुम्हाला आई रूल द मॅक्सिमम अलाउएबल व्हेरिएशन बिटवीन डिक्लेअर अँड ॲक्च्युअल व्होल्टेज ॲट कन्झ्युमर प्रिमायसेस शुड बी. तर कन्झ्युमरसाठी मी सांगतो तुम्हाला LT लाईनला ±6% व्हेरिएशन आहे व्होल्टेजमध्ये आणि ±3% व्हेरिएशन आहे फ्रिक्वेन्सीमध्ये. हे स्टँडर्ड आहे, त्याच्यात कोणी बदलू शकत नाही. याच्यात रट्टा मारायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं तुम्हाला, राईट. एक क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो, मागच्या 2016-17च्या पेपरला आलेला आहे क्वेश्चन, राईट. 2 वेळा आलाय, आता जनकोला पण आला होता, राईट. तर हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईनमध्ये ना, तर याच्यामध्ये ना व्हेरिएशन जास्त आहे, लक्षात ठेवायचं. 12.5 आहे ते. याच्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. तुम्हाला काय विचारलंय, कन्झ्युमर विचारले प्रिमायसेस की एक्स्ट्रा हाय व्होल्टेज विचारले, ठीक आहे. तर मोठ्या लाईनमध्ये 400 किलोव्होल्टची लाईन असते, राईट. त्याच्यानंतर 132 किलोव्होल्टची असते. यामध्ये व्हेरिएशन चालतं, खूप जास्त व्हेरिएशन चालतं, काही टेन्शन नाही. 12% पर्यंत, 12, 12.5, 15, इंडियामध्ये 15-20 पर्यंतही चालतं, काही टेन्शन नाही, राईट. आणि फ्रिक्वेन्सीज कमी असतं कारण की ग्रीड इंटरकनेक्टेड असते, तर फ्रिक्वेन्सी खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यामध्ये आपण म्हणतो की पॅरलल ऑपरेशन जे होतं ना, इन्फिनाइट बसबारला कनेक्टेड असतं सगळे जनरेटर, तर फ्रिक्वेन्सीमध्ये 1% व्हेरिएशन आहे फक्त. ही खूप सेन्सिटिव्ह आहे. इथं तुम्हाला फ्रिक्वेन्सी पाहिजे 49.5 हर्ट्ज पर्यंत ते 50.5 पर्यंत, तर 0.5 हर्ट्ज व्हेरिएशन चालतं फक्त ग्रीडमध्ये, जे स्मार्ट ग्रीड आपलं, राईट. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, फ्रिक्वेन्सी खूप सेन्सिटिव्ह आहे हायली पॅरलल ऑपरेशन, आणि जे सिंक्रोनिझम सगळ्या पूर्ण जनरेटरचं असतं, स्टेबिलिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीचं व्हेरिएशन जास्त चालत नाही हाय व्होल्टेज लाईनमध्ये. इकडे तुम्हाला 3% कन्झ्युमरला चालून जाते आणि 6% व्होल्टेज. चलो, वॉटर बॉयलर ॲट होम इज स्विच ऑन द AC means supplying power at 230 volt 50 hertz, the frequency of instantaneous power. ते हे लक्षात ठेवायचं यार तुम्हाला, जनरल नॉलेज. जे इन्स्टंटेनियस पॉवर असते आपण ॲव्हरेज घेतो ना, RMS मल्टिप्लाइड बाय IRMS, त्याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी ती 2 times ओमेगा येते. हे याचं एक डेरिव्हेशन आहे, पण डेरिव्हेशन लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. cos ओमेगा टी प्लस व्होल्टेजचा अँगल प्लस करंटचा अँगल. तर हे ना तुम्हाला हे 2 times असते, लक्षात ठेवायचं. फ्रिक्वेन्सी डबल असते इन्स्टंटेनियस पॉवरची, तर ही ऑसिलेट होत असते ट्वाइस ऑफ फ्रिक्वेन्सीला. म्हणजे आता याच्या 50 हर्ट्ज आहे ना, ते सरळ 100 हर्ट्ज ना इन्स्टंटेनियस पॉवर ऑसिलेट होणार. ते हे डायरेक्ट रट्टा मारून लक्षात ठेवा की 2 times असते सप्लाय फ्रिक्वेन्सीच्या. पॉवर जनरेशन कॉस्ट reduced as
पॉवर जनरेशनची कॉस्ट डिस्कशन होणार. हा डबल आलाय बघा क्वेश्चन. जेव्हा डायव्हर्सिटी फॅक्टर आणि लोड फॅक्टर बोथ काय असणार, इन्क्रीज होणार. राईट, थोडासा चेंज होऊन पण आलाय, हाय पाहिजे दोन्ही पण. ठीक आहे, डायव्हर्सिटी फॅक्टर पण हाय पाहिजे आणि लोड फॅक्टर पण हाय पाहिजे. लक्षात ठेव, बोथ इन्क्रीज होणार तर कॉस्ट रिड्यूस होणार. A generating station has connected load 500 megawatt and maximum demand 200 megawatt. Then demand factor of station will be. तर ठीक आहे, तुम्हाला काय दिलंय की कनेक्टेड लोड दिलाय, मॅक्सिमम डिमांड दिलाय. तुम्हाला मी डिमांड फॅक्टरचा फॉर्म्युला सांगितला बचलो. मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड. मॅक्सिमम डिमांड काय दिली तुम्हाला 200 500. मी तुम्हाला सांगतो बघा, हे ना लेस दॅन 1 असेल. डायव्हर्सिटी फॅक्टर सोडलाय ना, सगळे लेस दॅन 1 आहे. जर तुम्हाला दोनच व्हॅल्यू दिसत असेल ना, तर मोठी व्हॅल्यू खाली घ्या, छोटी व्हॅल्यू वर घ्या, खतम. जर तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन होत असेल शेवटच्या याच्यात, तसं तर मला म्हणणं की प्रॅक्टिस करा. एका शीटवर फॉर्म्युले रोज रीड करत राहा, त्याला रिवाईज करत राहा. तुम्हाला नोकरी देणार पाहिजे हे फॉर्म्युले. राईट, त्यामुळे याला लाईटली घेऊ नका. पण ठीक आहे, जर तुम्हाला ऐन वेळेवर एक्झामचं प्रेशर मला नाही आठवते, तर ॲटलिस्ट एवढं तरी लक्षात ठेवा की मोठी व्हॅल्यू खाली असणार, छोटी व्हॅल्यू वरती असणार. ते 2 शून्य कटले, 5 बघा, 5 न भागलाच नाही, पॉईंट घेतला, 20 झाले, 5 च्या 20 खतम. किती सोपा क्वेश्चन होता हा, येईल आलेला एक्झाम मध्ये बघा. द जनरेशन व्होल्टेज इज युजफुली. इंडियामध्ये जनरेशन व्होल्टेज 11 पासून तर 33 पर्यंत असतं. गव्हर्नमेंटचे सगळे पॉवर प्लांट जे आहे ना 11 किलोवोल्टचे, प्रायव्हेट टाटाचे आणि अडानी ग्रुपचे जे आहे ना 33 ला करतात जनरेशन. लक्षात ठेवा. जनरेटिंग स्टेशन हॅज कनेक्टेड लोड 500 मेगावॉट. डिमांड फॅक्टर हे आपण आता सॉल्व्ह केलंय. जनरेटिंग स्टेशन हॅज मॅक्सिमम डिमांड 50 मेगावॉट. लोड फॅक्टर दिलाय. ठीक आहे, ॲव्हरेज कॅपॅसिटी दिली आहे तुम्हाला 45. प्लांट व्हाईल रनिंग इन फुल्ली लोडेड द डेली एनर्जी प्रोड्यूस विल बी. ते डेली एनर्जी प्रोड्यूस करायला सांगितलं आपल्याला, तर मी तुम्हाला सांगितलंय एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आपला, ॲव्हरेज डिमांड मल्टिप्लाइड बाय 24 hours. ते आपल्याला मेगावॉट हवरमध्ये भेटते एनर्जी. डेली एनर्जी प्रोड्यूस विल बी, इथं युनिट चुकीचं दिलंय, हे मेगावॉट हवर पाहिजे. राईट, एनर्जी काढायची ना आपल्याला, ते एनर्जी तर मेगावॉट हवर मध्ये येणार. त्याच्यातून बघा लोड फॅक्टर दिला आपल्याला, तर लोड फॅक्टर पण आपल्याला ॲव्हरेज काढून घेऊ आपण. तर लोड फॅक्टर इज इक्वल टू काय आपला ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. तर मॅक्सिमम 50 आहे. राईट, तर इकडे बघा तुम्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला येणार आपला, ॲव्हरेज इज इक्वल टू लोड फॅक्टर किती आपला 60. 60% याला 100 डिवाइड करून घेऊ पर्सेंटेज इथं. राईट, एमडी मल्टिप्लाय करायला लागेल, हा डिवाइडला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय जाणार. हा ती एमडी किती आपला, एमडी आहे आपला 50 ना, तर इकडे सरळ काय आहे, हा 30 येणार ना, 30 मेगावॉट. सिंपल आहे. राहिले आपली ॲव्हरेज डिमांड. आता एनर्जीचं फॉर्म्युला टाकून द्या आपण, 30 गुणिले 24 करायचे, बस खतम. राईट, 3 गुणिला तरी तुम्ही केले ना, 24 गुणिला 3, 1 शून्य नंतर देऊन टाकू आपण, 1 शून्य राहू दे इकडं. तर 4 त्रिक 12, हाताला 1, 3 दुणे 6, 1 7, 72, 1 शून्य, 720 मेगावॉट. मेगावॉट हवर. ठीक आहे, ते युनिट येणार आहे. चलो, आयडियल लोड फॅक्टर काय 1 आहे. सगळ्यात मोठा लोड फॅक्टर तो 1च आहे. ॲव्हरेज डिमांड आणि मॅक्सिमम डिमांड सेम आली, दोन्ही 1 येऊन जाईल. ठीक आहे. The daily energy produced in a thermal power station is 720 megawatt hours at a load factor of 0.6. What is the maximum demand of power station? ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की ॲव्हरेज डिमांड काढता येते ह्याच्यावरून. नक्की तुम्हाला सांगितलंय ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू काय येणार, एनर्जी डिवाइड बाय, तुम्ही जर 24/7 केला तर हे तर 720, कारण की हवर कॅन्सल होऊन जाईल ना याचे. आता हे किलोवॅट मेगावॉटमध्ये मेगावॉट हवर आहे, त्याचे हवर कॅन्सल होऊन जाईल, मेगावॉटमध्ये भेटणार आपल्याला हे. तर 24 त्याला जातो काही भाग विके जातो, तर त्याला असंच राहू द्या, नंतर बघू आपण याला. ठीक आहे, तर हा 0.6
लोड फॅक्टर दिला आहे राईट. आपल्याला काय करायचं आहे मॅक्सिमम. तर आपल्याला एक माहिती आहे की लोड फॅक्टर काय असतो, ॲव्हरेज डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. आपल्याला काय करावं लागणार इकडं मॅक्सिमम डिमांड इज इक्वल टू ॲव्हरेज डिवाइड बाय लोड फॅक्टर. ठीक आहे. तर बघा 720 डिवाइड बाय 24 डिवाइड बाय येणार हा आहे तर 0.6 डिवाइड बाय 10 केलं तरी चालेल, काही टेन्शन नाही. हा इथं जाणार, हा सगळ्यात वरती जाईल. तर 720 मल्टिप्लाइड बाय 10 24 मल्टिप्लाइड बाय 6. तर 6 1 6 एक उरला 6 2 12 120 राईट. ते 7 काम संपलंय. 24 बघा आता हे 12 येतं, इथं 60 येतं, सॉरी इथं 6 येणार, 12 पंचे 60 ना सॉरी 12 पंचे 60, 5 50 येते आहे. चलो 50 आलाय. ठीक आहे. कॅल्क्युलेशन यासाठी करून दाखवले. तुम्हाला थोडा वेळ लागतोय पण कॅल्क्युलेशन यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, अप्रोच काय पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे. संपलाय प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच क्लास. अचिव्हर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत चॅनल शेअर करा, सपोर्ट करा, खालीच राहणार. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. बाकीच बघूया आपण नंतर.